हॅलो फ्रेंड्स, टुडे वी विल लर्न कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स. मित्रांनो, आज आपण कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्स शिकणार आहोत. फ्रेंड्स, इन प्रिवियस चॅप्टर वी हॅव लर्न नंबर्स अँड देअर ॲप्लिकेशन. आपण मागील चॅप्टरमध्ये नंबर आणि त्याचे ॲप्लिकेशन, त्याचा उपयोग कसा करावा हे शिकलेलो आहोत. आता मित्रांनो, आपण शिकणार आहोत की कार्डिनल नंबर म्हणजे काय आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे काय, त्याचा उपयोग वाक्यामध्ये कसा करावा हे आपण आता शिकणार आहोत. So friends, let us see one by one what is mean by cardinal number and what is mean by ordinal number. First of all, friends, we will see the definition and one by one we will learn. So let us see. Cardinal numbers tell how many of something. They show quantity. Cardinal numbers means what? Cardinal numbers tell how many of something and they show quantity. म्हणजे काय की अंक ही किती प्रमाणात आहे हे कार्डिनल नंबर दाखवते, जसे की 1 2 3 4 अशा प्रकारे. आणि दे शो क्वांटिटी, आणि त्या माध्यमातून आपल्याला काय समजतं तर एखाद्या गोष्टीची क्वांटिटी किती आहे, ती संख्या किती प्रमाणात आहे हे आपल्याला कार्डिनल नंबर्सच्या माध्यमातून समजतं. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी व्हॉट इज मीन बाय ऑर्डिनल नंबर्स. ऑर्डिनल नंबर्स टेल द ऑर्डर ऑफ हाऊ थिंग्स आर सेट. They show the position or the rank of something. Ordinal numbers means what? Ordinal numbers tell the order of how things are set. म्हणजे गोष्टी ह्या कशा प्रमाणात सेट झालेल्या आहेत आणि त्यांची पोझिशन किंवा त्यांची रँक कशा प्रमाणात आहे किंवा काय आहे. जसे की आपण बोलत असतो रँक आपण फर्स्ट, सेकंड, थर्ड अशी मोजत असतो. सो ऑर्डिनल नंबरच्या माध्यमातून आपल्याला रँक समजत असते. अशा प्रकारे मित्रांनो, आपण कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्सची डेफिनेशन शिकलेलो आहोत. नाउ वी विल लर्न. आय एम शुअर यू नो हाऊ टू यूज कार्डिनल नंबर्स. मला अशी अपेक्षा आहे की हे नंबर्स कसे यूज करावे, कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स कसे यूज करावे हे आपल्याला माहिती असेल. सो फ्रेंड्स, लेट अस सी. हाऊ मेनी आईज डू यू हॅव? यू हॅव 2 आईज. आणि जेव्हा आपल्याला विचारलं जातं की हाऊ मेनी आईज डू यू हॅव, तुम्हाला किती डोळे आहेत, तर आपण बोलतो आय हॅव 2 आईज और यू हॅव 2 आईज. म्हणजे आपण 2 हा जो अंक वापरतो आणि त्या माध्यमातून आपण आपले आईज किती आहेत हे सांगतो. म्हणजेच हा जो 2 आहे तो काय आहे तर कार्डिनल नंबर आहे. वी यूज कार्डिनल नंबर्स फॉर काउंटिंग. आणि आपण कार्डिनल नंबर कशासाठी यूज करतो, त्याचा उपयोग कशासाठी करतो तर काउंटिंग म्हणजे मोजण्यासाठी आपण कार्डिनल नंबरचा उपयोग करत असतो. आणि त्यानंतर थिंक कार्डिनल काउंटिंग. आणि आपल्याला विचार करायचा आहे की कार्डिनल नंबर कशा प्रमाणात काउंट केले जातात, कसे मोजले जातात. नाउ फ्रेंड्स, वी विल लर्न हाऊ टू काउंट और हाऊ टू टेल कार्डिनल नंबर्स इन इंग्लिश. एक्झाम्पल इज गिवन हिअर. 1 2 3 4 5. आणि आपण कार्डिनल नंबर कसे मोजत असतो तर 1 2 3 4 अँड 5 अशा प्रकारे आपण कार्डिनल नंबर मोजत असतो. आणि आपण हेच कार्डिनल नंबर जर मराठीत मोजले तर आपण 1 2 3 4 5 असे आपण बोलत असतो. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी नेक्स्ट. नाउ वी विल लर्न अबाउट ऑर्डिनल नंबर्स. वी हॅव लर्नड अबाउट कार्डिनल नंबर्स अँड वी आर गोइंग टू लर्न इन डिटेल व्हॉट इज मीन बाय ऑर्डिनल numbers. Ordinal numbers all use a suffix. The suffixes are nd, rd, st or th. Example: second, third, first and 10th. In ordinal numbers, friends, suffixes are added to a particular number. And which suffixes are added? Like suffixes are added nd, rd, st, th in this way. And so we can pronounce these numbers like first, second, third, fourth, fifth. And here examples are given: second, third, first and 10th. And so we have to add suffixes like th or rd or nd. In this way, friends, we use ordinal numbers for dates and order of something. मित्रांनो, आपण जेव्हा डेट म्हणजे दिनांक दाखवत असतो त्यावेळेस आपण काय करतो तर ऑर्डिनल नंबर वापरत असतो. आणि आपल्याला जेव्हा ऑर्डर दाखवायची असते त्यावेळेस देखील आपण ऑर्डिनल नंबर वापरत असतो. थिंक ऑर्डिनल ऑर्डर. आणि आपण विचार करू शकतो किंवा आपल्या मनात थिंकिंग करू शकतो की ऑर्डिनल नंबर कोणकोणत्या प्रकारची असतात. नाउ लेट अस सी नेक्स्ट.
मित्रांनो, आता आपण कार्डिनल नंबर शिकूया. आता कार्डिनल नंबर म्हणजे काय आपण ते अभ्यासलं आहे. नाव आता आपण बघणार आहोत कार्डिनल नंबरची स्पेलिंग आणि त्याचा मराठीमध्ये अर्थ. आता मित्रांनो, फर्स्ट जो डिजिट आहे तो आहे 0, ZERO, आणि आपण त्याला मराठीमध्ये म्हणत असतो 0. नंतरचा डिजिट आहे 1, ONE, 1 म्हणजे 1, TWO, 2 म्हणजे 2, 3, THREE, 3 म्हणजे 3. नंतर 4, FOUR, 4 म्हणजे 4. नंतरचा अंक आहे 5, FIVE, 5 म्हणजे 5. नंतर आहे 6, SIX, 6 म्हणजे 6. त्यानंतर आहे 7, SEVEN, 7 म्हणजे 7. 8, EIGHT, 8 म्हणजे 8. 9, NINE, 9 म्हणजे 9. अशा प्रकारे मित्रांनो, कार्डिनल नंबर्स इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये कशी बोलावी हे आपण शिकलेलो आहोत. आता आपण बघूया पुढील ऑर्डिनल नंबर्स. ऑर्डिनल नंबर्स म्हणजे काय? क्रमांकवाचक संख्या. आणि आपण हे ऑर्डिनल नंबर्स इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये कसे लिहितो आणि बोलतो, आता हे आपण अभ्यासणार आहोत. नाउ फ्रेंड्स, लेट अस सी. फर्स्ट इज गिवन फर्स्ट नंबर FIRST. फर्स्ट मीन्स व्हॉट? पहिला. त्यानंतर आहे सेकंड, SECOND, सेकंड म्हणजे दुसरा. त्यानंतर आहे थर्ड, THIRD, थर्ड म्हणजे तिसरा. फोर्थ, FOURTH, फोर्थ म्हणजे चौथा. फिफ्थ, FIFTH, फिफ्थ म्हणजे पाचवा. त्यानंतरचा अंक आहे सिक्स्थ, SIXTH, सिक्स्थ म्हणजे सहावा. सेवन्थ, SEVENTH, सेवन्थ मीन्स सातवा. त्यानंतरचा अंक आहे एट, EIGHTH, एट म्हणजे आठवा. आणि त्यानंतरचा अंक आहे नाइन्थ, NINTH, नाइन्थ म्हणजे नववा. आणि त्यानंतर लास्टचा जो अंक आहे जो इथे दिलेला आहे तो आहे टेन्थ, TENTH, टेन्थ म्हणजे दहावा. अशा प्रकारे मित्रांनो, आपण कार्डिनल नंबर्स आणि ऑर्डिनल नंबर्स इंग्लिशमध्ये आणि मराठीमध्ये कशी बोलावी हे आपण शिकलेलो आहोत. आता बघूया आपण ही ऑर्डिनल नंबर्स आणि कार्डिनल नंबर्स वाक्यामध्ये कशी वापरावीत. आपण त्याचा यूज बघणार आहोत. फर्स्ट सेंटेन्स इज मेहुल इज इन सेकंड स्टँडर्ड. मेहुल इयत्ता दुसरीत आहे. सो फ्रेंड्स, हियर सेकंड नंबर इज यूज अँड दॅट नंबर इज ऑर्डिनल नंबर. नंतरचं सेंटेन्स आहे मेहुल हॅज 2 नोटबुक्स. मेहुलकडे 2 नोटबुक आहेत. आणि या वाक्यामध्ये 2 हा जो डिजिट आहे तो काय आहे? तो कार्डिनल नंबर म्हणून वाक्यामध्ये यूज करण्यात आलेला आहे. अशा प्रकारे मित्रांनो, आपल्याला कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्सचा डिफरन्स कळत आहे, कशा प्रकारे वापरावे हे समजत आहे. सो लेट अस सी नेक्स्ट. सी हाऊ टू यूज डेट. January 15, 2018. If we were to say this date, it would be January 15th, 2018. अशा प्रकारे आपण कार्डिनल ऑर्डिनल नंबरच्या माध्यमातून बोलू शकत असतो. आणि मित्रांनो, डेटमध्ये त्याचप्रमाणे अंकामध्ये कसा कार्डिनल ऑर्डिनल नंबर यूज करावा हे आपण शिकलेलो आहोत. आता बघूया पुढील लिस्ट ऑफ स्टुडंट्स. फ्रेंड्स, हियर सम स्टुडंट्स नेम्स आर गिवन देअर इन सिक्वेन्स. We have to read it and we have to answer the question like which boy is on which number or what is his rank. That we have to answer through the examples, through the questions. Now let us see list of students. First is Janak, Maya, Hina, Roshan, Sarita, Jaya and Ramesh. So total how many boys and girls are there? 1, 2, 3, 4, 5, 6 and 7. Total 7 boys and girls are given there. And so see some questions are there. Where is Hina in line? हिना ही कोणत्या नंबरवरती आहे किंवा तिचा क्रमांक कोणता आहे लाईनमध्ये? तर आपण बघू शकतो 1, 2, 3. हिनाचा काय नंबर आहे? तर तिसरा. मग आपण अशा प्रकारे आन्सर करू शकतो की
हिना इज थर्ड इन लाईन. तिचा क्रमांक काय आहे तर तिचा क्रमांक तिसरा आहे. त्यानंतर हु इज फिफ्थ इन लाईन. सरिता इज फिफ्थ इन लाईन. पाचव्या क्रमांकावर कोण आहे तर पाचव्या क्रमांकावरती सरिता आहे. आणि आपण काउंट करू शकतो फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ अँड फिफ्थ. हु इज ऑन फिफ्थ नंबर. नेम ऑफ दॅट गर्ल इज सरिता. लेट अस सी नेक्स्ट. वेर इज जनक इन लाईन. जनक इज फर्स्ट इन लाईन and we can see here Janak is first in line. Now let us say who is second in line. Maya is second in line. आता who is second in line म्हणजे काय तर दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे तर दुसऱ्या क्रमांकावरती कोण आहे आपण बघू शकतो. फर्स्ट जनक and second is Maya and our answer is Maya is second in line. In this way now let us see next. Where is Roshan in line. रोशन इज फोर्थ इन लाईन. रोशन हा कोणत्या नंबरावरती आहे किंवा त्याचा नंबर काय आहे तर त्याचा नंबर आहे फोर्थ म्हणजे तो चौथ्या क्रमांकावरती आहे. अशा प्रकारे मित्रांनो आपण जेव्हा रँक दाखवत असतो त्यावेळेस आपण कोणता नंबर यूज करतो तर ऑर्डिनल नंबर आपण यूज करत असतो. नेक्स्ट सेंटेन्स वी विल सी. हु इज सिक्स्थ इन लाईन. जया इज सिक्स्थ इन लाईन. सहाव्या क्रमांकावरती कोण आहे तर जया ही सहाव्या क्रमांकावरती आहे. त्यानंतर आहे वेर इज रमेश इन लाईन. रमेश इज सेवन्थ इन लाईन. रमेशचा क्रमांक काय आहे तर रमेशचा क्रमांक आहे सेवन्थ म्हणजे रमेश हा सातव्या क्रमांकावरती आहे. अशा प्रकारे फ्रेंड्स आपण शिकलो आहोत की कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर्स वाक्यामध्ये कशी वापरावीत. नाउ लेट अस सी. I hope this helps with distinguishing the difference between cardinal and ordinal numbers. When in doubt, try to remember. मला अशी अपेक्षा आहे की तुम्हाला कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर्समधील फरक समजला असेल आणि जेव्हा आपल्याला काही डाऊट असेल की आपण केव्हा ही कार्डिनल अँड ऑर्डिनल नंबर यूज करावी तर आपल्याला ह्या माध्यमातून चांगल्या प्रकारे क्लिअर झाला असेल आणि समजलं असेल आणि आपण याचा उपयोग योग्य प्रकारे करू शकतो. आता आपण बघूया सी स्टँड्स फॉर कार्डिनल काउंटिंग. आपण जेव्हा काउंटिंग करायची असते तेव्हा कार्डिनल काउंटिंगसाठी आपण म्हणजे इथे सी दाखवलेला आहे. त्यानंतर आहे ओ. ओ स्टँड्स फॉर ऑर्डिनल ऑर्डरिंग आणि ऑर्डिनल ऑर्डरिंगसाठी आपण काय यूज करतो तर ओ. आता डेट्स आर यूज टू ऑर्डर डेट्स राईट. आणि आपण जेव्हा डेटचा वापर करत असतो त्यावेळेस आपण काय करतो तर आपण ऑर्डिनल नंबर्स म्हणजे जसं की सफिक्सेस यूज करून आपण डेट्स दाखवत असतो. अँड प्रॅक्टिस मेक्स परफेक्ट अँड आय नो यू कॅन डू इट. आणि मित्रांनो मला अशी अपेक्षा आहे की आपण या कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबरचा चांगल्या प्रकारे आपल्या शिकण्यामध्ये उपयोग कराल आणि आपण जेव्हा प्रॅक्टिस करतो तर आपण त्यामध्ये परफेक्ट बनत असतो. And in this way friends we have learned today's topic cardinal and ordinal numbers. मला अशी अपेक्षा आहे की आजचा टॉपिक तुम्हाला चांगला समजला असेल. थँक यू फ्रेंड्स. हॅव अ नाईस डे. Dear students, now we will do the exercise on the chapter which we learned. विद्यार्थी मित्रांनो आता आपण शिकलेल्या टॉपिकवरती एक्सरसाइज म्हणजे स्वाध्याय करणार आहोत.